नमस्कार, मी अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत 33 साईज कटोरी ब्लाऊजचा पाठीमागचा भाग डायरेक्ट अस्तरवरती कसा कटिंग करायचा आणि 2 अस्तर एकाच वेळेला कसे कट करायचे ते. हे आपले 2 ब्लाऊजांचे अस्तर आहेत. एकाच कस्टमरचे दोन्ही पण ब्लाऊज आहेत. ते आपण एकाच वेळेला कटिंग करणार आहोत. अशा पद्धतीने बंद बाजू आपल्या साईडला घ्यायची आणि दोन्ही अस्तर व्यवस्थित एकमेकांवर अंतरून घ्यायचे. अस्तर अंथरताना दोन्ही एकमेकांवर सारखेच आले पाहिजे. कमी जास्त व्हायला नको. खालीवरी कापड असेल तर तो एकसारखा करून घ्यायचा, थोडा कट करून, आणि नंतरच माप टाकायला सुरुवात करायची. 33 साईज कटोरी ब्लाऊजचा पाठीमागचा भाग आणि पूर्ण ब्लाऊज कटिंग आपण आज करणार आहोत पेपर पॅटर्न ठेवून, आणि कटोरी पण डायरेक्ट कापडावरतीच वाढवणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर या ठिकाणी आपण उंची टाकूया 14.5 इंच. तयार उंची आहे 13.5. 2.25 आहे गळा. गळ्याची रुंदी आहे 2.25 आणि शोल्डर आहे 2.5 इंच, म्हणजे 3 इंच घ्यायचं. मोंढा आहे 5.25. आणि ब्लाऊजची रुंदी आहे 8.5 इंच. तर 1.5 इंच शिलाई मार्जिन घेणार आहोत. दीड इंचावर मोंढा टाकायचा. पाठीमागच्या भागाला आपण मोंढा 1.5 इंचावर टाकायचा आहे. ब्लाऊज कुठलाही असू द्या, पाठीमागच्या भागाला मोंढ्याचा आकार 1.5 इंचावरच द्यायचा. या ठिकाणी आपण मोंढा टाकलेला आहे. आता आपण आपल्या ब्लाऊजची पूर्ण रुंदी टाकून घेऊया. 8.5 प्लस 1.5 इंच. आता आपण गळा कट नाही करणार. गळा आपण ब्लाऊज शिवताना करणार आहोत, कारण हे 2 ब्लाऊज आहेत. दोन्हीचे गळे वेगळे वेगळे आहेत. त्यामुळे फक्त आपण हे मोंढ्याच्या साईडचं आणि गळ्याच्या साईडचंच कटिंग करणार आहोत. गळ्याचं आपण ब्लाऊज शिवताना मग कटिंग करणार आहोत. आता हे आपण तयार केलेले पेपर पॅटर्न आहेत, ते असे ठेवून घ्यायचे अस्तरवरती आणि चॉकने मार्किंग करून घ्यायचं. तेहतीस साईज कटोरी ब्लाऊज आहे हा, ज्याची तयार उंची आहे 13.5 इंच आणि मोंढा आहे 5.25 इंच. आपण हे पेपर पॅटर्न तयार केले होते, त्याचा मी व्हिडिओ माझ्या चॅनलवरती काल अपलोड केलेला आहे, ते तुम्ही पाहू शकता. आपण आज पाठीमागचा भाग आणि बाकीचं सर्व भागांचं कटिंग पाहणार आहोत. आता आपलं हे शोल्डरचा भाग झाला. आता आपण या ठिकाणी कटोरी टाकूया आणि ती कापडावर डायरेक्ट वाढवून घेऊया. कटोरी वाढवण्यासाठी आधी आपण ही छोटी कटोरी आहे ती जशीच्या तशी आखून घेऊया. जशीच्या तशी कटोरी कापडावरती आखून घ्यायची आणि नंतरच वाढीव मापे टाकायची. आपण ही कटोरी आखून घेतलेली आहे. आता आपण बाकीची मापे टाकूया. आता आपल्याला कटोरीचा मध्य काढून घ्यायचा. 4 इंचाची ही आहे, तर 2 इंचावर आपण याचा मध्य काढूया आणि खालच्या साईडला 1.5 इंचावर टक्स पॉईंट देऊया. ब्लाऊज कुठल्याही मापाचा असो, कटोरीचा टक्स पॉईंट फक्त 1.5 इंचावरच द्यायचा. 1.25 इंच आणि 1.25 इंच दोन्ही साईडला आपण वाढवणार आहोत. ब्लाऊज कुठल्याही मापाचा असला तरी कटोरीच्या साईड खालचा टक्स पॉईंट फक्त 1.5 इंचावरच घ्यायचा, जास्त घ्यायचा नाही. आता ह्याला आपण गोल व्यवस्थित आकार देऊया. गळ्याच्या साईडने 1/2 इंच वाढवून त्याला गळ्याचा आकार दिलेला आहे आणि तो 1/2 इंचाचा आकार 1.25 इंचमध्ये मिसळायचा आणि बाकीचे सगळे जे पॉईंट आहेत ते जोडून घ्यायचे. पेपरवर पण वाढवण्याची हीच पद्धत आहे. आता आपली ही कटोरी
परफेक्टपणे वाढवून झालेले आहे। आता ही जशीच्या तशी कट करून आपण आपल्या ब्लाऊजला लावू शकतो। आता आपण या ठिकाणी आपली क्रॉस पट्टी टाकून घेऊया। दोन ब्लाऊज एकाच वेळेला आपण कट केलेले आहेत। एकाच कस्टमरचे एकापेक्षा जास्त जर ब्लाऊज असेल तर तुम्ही अशा पद्धतीने एकाच वेळेला कटिंग करू शकता। फक्त पाठीमागचा गळा जो आहे तो नंतर कट करायचा, जसा आपल्याला पाहिजे तसा। याच्यामुळे आपला वेळ खूप वाचतो। आता आपण सर्व पार्टांचं कटिंग करून घेऊया। सर्वप्रथम आपण पाठीमागचा भाग कट करूया। पाठीमागचा गळा ब्लाऊज शिवत असताना कटिंग करायचा। आता जसं मार्किंग केलेलं आहे तसंच अगदी व्यवस्थितपणे आपल्याला हे पूर्ण कापड कट करून घ्यायचा। हे आपले दोन गळे तयार झालेले आहेत, दोन ब्लाउजांचे दोन पाठीमागचे भाग जे आपण एकाच वेळेला कट केलेले आहेत। व्यवस्थित जर अस्तर अंथरून आपण जर कटिंग केलं तर आपले दोन्ही भाग व्यवस्थित तयार होतात, कुठलाही भाग कमी किंवा जास्त होत नाही। त्यासाठी कमी वेळामध्ये जास्त काम अशा पद्धतीने तुम्ही करू शकता। क्रॉस पट्टी आपण कटिंग केलेली आहे। आता आपण बाकीचे सर्व पार्ट कट करून घेऊया। आपण साइडचा पार्ट आणि कटोरी कट करून घेऊ। अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करून घ्या, म्हणजेच असे नवीन नवीन व्हिडिओ आणि अगदी तंतोतंत माहिती तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायला मिळेल। कटोरीचं पण आपण कटिंग करून घ्यायचे व्यवस्थितपणे। तर मग अशा पद्धतीने 33 साइज कटोरी ब्लाऊजचं पूर्ण ब्लाऊज कटिंग आपण कापडावरती केलेलं आहे। आता फक्त पीस कटिंग करायचं आणि ब्लाऊज शिवायचं। तर मग आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा, आणि माझे व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात ते पण मला कमेंट करून सांगा। मी सांगितलेली माहिती तुम्हाला समजते का नाही ते पण कमेंट करून सांगा। अजून कुठल्या विषयावर तुम्हाला व्हिडिओ पाहायला आवडतील ते पण कमेंट करून सांगा। आणि सर्वात महत्त्वाचं, अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।